मुलांना विनंती आहे की समोरून पाहिलं तर तुम्हाला मुलांचे ऍक्टिंग, एक्सप्रेशन्स आणि डायलॉग एकदम छान समजतील. तर जे पाठीमागे बसलेली मुलं आहेत, मुली, त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचं. वाणिज्य महाविद्यालय ओतूर प्राचार्य आदरणीय शिरसाट सर यांना मी विनंती करतो की आम्ही पथनाट्य सुरू करू शकतो का? ओके, चला. भ्रष्टाचार असेल नाही, मग या पथनाट्याचा विषय राजकारण असेल नाही, मग या पथनाट्याचा विषय नक्कीच महागाईच असेल नाही ग बाई. अरे या नाटकाचा विषय राजकारण नाही, भ्रष्टाचार नाही, महागाई नाही, मग काय आहे? ऐका. नमस्कार मंडळी, शिवनेरी विद्यालय धोलवड आपल्या समोर सविनय सादर करीत आहे एक पथनाट्य. मराठी शाळा वाचवा, मराठी शाळा वाचवा. आम्ही चला मुलांनो, आज आपण बेरीज कशी करायची हे शिकूयात. सर्वांना शिकायची ना? हो. चला बरं, मग सर्वांनी लिहून घ्या. माझा पेन घेतोय. ए राम्या मूर्खा, कशा तुझा पेन घेतो? बस खाली. राम्याने माझी वही घेतली. ए राम्या मूर्खा, तू एकदा सांगितलं कळत नाही का? तू इकडे काय नाही, आम्हाला सांगावंच लागतं. नाही, तुझा आगाऊपणा ना लयच वाढलाय. आम्हाला सांगावंच लागतंय. थांब तू, बस खाली. नमस्कार नमस्कार. आमचा राम्या अभ्यासात बरा आहे ना व? अहो तो हुशार आहे. परंतु वर्गात आगाऊपणा करतो, लक्ष देत नाही. काय सांगता आगाऊपणा? नाही म्हणून आम्ही आमच्या राम्याला दिवस रात्र कष्ट करून शिकवतोय आणि तो आगाऊपणा करतो. आगाऊपणा. थांबा थांबा. ए राम्या, काय झालं काय झालं? तू वर्गात आगाऊपणा करतो, आगाऊपणा करतो, आम्ही कामात कष्ट करून तुला शिकवूया आणि तू असं करतोय. अभ्यास कर रे बाबा. बाबा तुम्ही नका काळजी करू, मी नक्की शिकून मोठं होईल. पहिल्यांदा मंडळी, पूर्वीच्या काही मुलांवरती पालकांच्या त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांचा धाक असायचा. मुलांना भीती असायची पण ती जबाबदारीची. मुलाला जर जबाबदारीची जाणीव असेल तर मुलं त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडून दाखवतात. चला तर आपण बघूया रामाच्या आयुष्यात पुढे काय घडते. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. एका गरीब मुलगा रामेश्वर शिंदे बनला कलेक्टर. काय? माझा विद्यार्थी राम्या कलेक्टर झाला? आज मला खूप आनंद झालाय, कारण त्याने त्याच्या श्रमाचं चीज करून दाखवलं. पहिल्याच मंडळी, पूर्वी असं म्हणलं जायचं की छडी लागे छम छम विद्या ही खंग. या म्हणीप्रमाणे शिक्षकांनी दिलेली शिक्षा व शिस्त ही भविष्यातील गुन्हेगारी व वाईट मार्गाला रोखण्यासाठी होती. म्हणूनच तर रामासारखा विद्यार्थी मोठा होऊन काहीतरी बनू शकला. चला तर आता आपण पाहूया आधुनिक शिक्षण पद्धती. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग, सिट डाऊन. चला मुलांनो, आज आपण गुणाकार कसा करायचा हे शिकूयात. सर्वांना शिकायचं ना? हो. चला बरं, मग सर्वांनी वह्या काढून लिहून घ्या. हो टीचर. अक्षराने मला मारलं. ए अक्षा, कशाने मारलं? तू इकडे. ओ सर, ओ सर, माहित नाही कोण आहे. थांबा, मी माझ्या पप्पाला घेऊन आलो. ए थांबा. काय
आमच्या आशाला ओरडला. अहो तो वर्गात आगाऊपणा करत होता. पण त्याने त्याचं बघून घेतलं असतं. तुम्हाला त्याला ओरडायची काय गरज होती? अहो पण त्याला आत्ताशी सवय लागली तर पुढे तुमचं शिकवायचं काम आहे, फक्त तुम्ही तेच करायचं. तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो, इथून पुढे त्याला ओरडायचं नाही. चल रे अक्षय. अहो थांबा. पाहिलं का मंडळी, अखेर दाग संपला. एक पूर्वीच्या काळी शाळेमध्ये गुरुजींचा व घरी आई वडिलांचा दाग होता. जर समोरून शिक्षक जाताना दिसले तरी मुले मान खाली घालून पुढे जात असे. ती भीती नव्हती तर ते संस्कार होते. परंतु आज चित्र बदललं आहे. आज जर एखादे शिक्षक विद्यार्थ्यावर रागावले तर तो घरी जाऊन पालकांना सांगतो आणि पालकच येऊन बोलतात, तुला काय करायचं आहे? माझा मुलगा मुलगी काहीही करेल, तो आमचा प्रश्न आहे. परंतु मंडळी, इथेच संस्कार संपतात. जर याला वेळेस पायबंद घातला नाही तर हीच मुले पुढे जाऊन गुन्हेगारीच्या दिशेला लागतील. चला तर पाहूया अक्षयाच्या पुढील जीवनामध्ये काय झालं ते. अक्षय वाघमोडेचं घर कुठे आहे? अक्षय वाघमोडे इथंच राहतो का? काय झालं साहेब? त्यांनी चोरी केली आहे. नाही, तो असं करू शकत नाही. आमच्याकडे त्याचा पुरावा आहे. अक्षय वाघमोडे चोर नाही. पाहिलात का मंडळी, मुलाला काहीही बोलू नका, मुलाला शिक्षा करू नका असा पालकांचा आग्रह. पण या सगळ्याचा परिणाम म्हणजे शिक्षकांचा अधिकार, धाक आणि प्रभाव हळूहळू संपून घेतात. अनेक पालक आपल्या मुलाला म्हणतात, कोणी काही बोललं तर मला येऊन सांग, पण तू काही चुकतोयस का हा प्रश्न विचारायला ते विसरतात. पूर्वी शिक्षकांनी घरी सांगितलं की शिक्षा ही निश्चितच होती, पण आता जर शिक्षकांनी घरी सांगितलं उलट शिक्षकांना संशय घेतला जातो. समाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, शिक्षकाचा धाक गेला की मुलं व्यसन गुन्हेगारी याच्याकडे वळतात. जर शिक्षक गप्प बसून राहिला तर याची संपूर्ण किंमत ही समाजाला भरावी लागेल. पालको, थांबा, विचार करा. आपल्या मुलाला शेजाऱ्याने किंवा समाजातील कोणी जर सूचना दिली तर लगेच आक्रमक होऊ नका. ती शांतपणे गुपचूप तपासून पहा. जर ती सत्य असेल तर तिला वेळेतच पायबंद घाला. आजच थोडा कठोर निर्णय घ्या, पण उद्या तुमचं मूल वाचेल. म्हणूनच म्हणते, आदर करा, आदर करा शिक्षकांचा, आदर करा, आदर करा, आदर करा शिक्षकांचा, आदर करा. चला मुलांनो, आज आपण एक मजेशीर धडा शिकणार आहोत. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर, ती शालेय पोषण आहाराची माहिती पाठवायला सांगितली होती, तुम्ही अजून पाठवली नाही. हो, लगेचच पाठवतो. हा, ठीक आहे, ठीक आहे. मुलांनो, पान नंबर 15 काढलाय? हॅलो सर, ते मुलांचे आधार कार्ड अपलोड करायला सांगितले होते, तुम्ही अजून अपलोड नाही केले. मी जरा मुलांना शिकवतोय, मग लगेचच करतो. ते मुलांना शिकवायचं बाजूला राहू द्या, आज शेवटची तारीख आहे, लवकर अपलोड करून घ्या. हो. मुलांना तुम्ही एक काम करता? हो. तुम्ही सर्वजण शांतपणे बसून पाढे लिहा. मी माझं काम आटोपतो आणि लगेचच येतो. हो. पाहिलेत का मंडळी, तुम्हीच सांगा कसा होणार भारत महासंत. शिक्षकांचे काम फक्त विद्यार्थ्यांना शिकवणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे. परंतु एकेका शिक्षकांनाच अशैक्षणिक कामे दिली जातात. त्या कामांमुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु याची किंमत विद्यार्थी, पालक व समाजाला फेडावी लागते. म्हणूनच म्हणते, शिकवू द्या, शिकवू द्या, शिक्षकांना शिकवू द्या, शिकवू द्या, शिकवू द्या. शिक्षकांना शिकवू द्या. काय विवा, कस काय चाललंय? काय नाही शिवा, निवांत. मला कळलं तुझं पोरगं तू मराठी शाळेत घातलंय. हो, घातलं की. अरे मराठी शाळेत शिक्षण चांगलं नसतंय. अरे असं कोण म्हणतंय, लई चांगलं असते. माझं पोरगं बघ, इंग्लिश मीडियमला जाते, स्कूल ड्रेस घालते, शूज घालते, स्कूल बस मध्ये बसून जाते. आणि तुझं पोरगं अजून मातीतच खेळते. अरे त्याची तर मातीशीच नातं आहे. आणि तुला बघायची का माझ्या पोराची हुशारी? बोल बरं तुझ्या पोराला. मॉन्टी, ए मॉन्टी इकडे ये. थांबा डॅडी, माझा गेम चालू आहे. मॉन्टी लगेच ये. काय झालं डॅडी? तेच बोल. तेच. अरे हेची नावं बोल. संडे, मंडे, फ्रायडे, सॅटरडे. बघ तुझं पोरगं. अरे एकदा चुकतंय, पुढच्या वेळेस बघ. 1 to 10 बोल. 1 to 10. बघ तू थांब, मी माझ्या पोराला बोलवतो. ए चुकी आहे इकडे रे. वारांची नाव सांग बरं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. बघ, माझा पोरगा किती हुशार आहे. अरे मराठीत कोणी बी बोलते, इंग्लिश मध्ये बोलायला लाव की. बोल रे बाळा. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. बघ, अरे त्या इंग्रजी खाजगी शाळांमध्ये शिक्षणाच्या नावाखाली भरमसाठ फी आकारतात. आणि मराठी शाळेत दप्तर, पोषण आहार सर्व मिळतं. होय, तुझं बरोबर आहे. मला बी असाच अंदाज होता. बरं झालं तू माझे डोळे उघडे केले. मी बी माझ्या मॉन्टीला उद्याच मराठी शाळेत घालतोय. हो, आताच घाल. ऐकलं का मंडळी? अनेकदा तर पालकांना वाटते आपल्या मातृभाषेतूनच आपल्या
पाल्यांनी शिक्षण घ्यावे. मात्र आपला पाल्य सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे का असे कमी लेखणारे प्रश्न समाजाकडून उपस्थित होण्याच्या भीतीने बरेच पालक आपल्या पाल्यांना खासगी व इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणाला पाठवतात. याचाच दुष्परिणाम म्हणजे मुलांचा विकास व गुणवत्ता खालावत चालली आहे. मराठी शाळांमध्ये मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे, कारण त्यामुळे आत्मविश्वास व ज्ञानाची पायाभरणी होते. त्यामुळे पालकांनी मराठी शाळांना प्राधान्य द्यावे, त्यामुळे मराठी शाळांची गुणवत्ता वाढेल व त्या टिकून राहतील. एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद आहे, पण दुसऱ्या बाजूला मराठी शाळेकडे विद्यार्थी फिरत असलेली पण हा चिंतेचा विषय बनलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अध्यात्म आणि साहित्याच्या उंच शिखरावर नेले. संत तुकाराम महाराजांनी मराठी भाषेच्या विकासासाठी सामान्य जनतेला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला स्वाभिमान आणि राज्य व्यवहारासाठी भाषा ही प्रस्थापित केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मराठी आणि समाजाबद्दलचे सामाजिक समता आणि शिक्षण या मानवतेवर आधारित होते. सावित्रीबाई फुले यांनी मराठी भाषेचा वापर शिक्षणाच्या माध्यमामधून केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी भाषेला व साहित्याला मोठे स्थान दिले. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेला लोकभाषेचे सामर्थ्य दिले. निवा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांनी ज्ञान भाषेला मराठी भाषा बोलणे